प्रत्येकाला पडलेला एकच प्रश्न, मला डॉलरमध्ये कमवायचा आहे, US, UK, कॅनडा अशा कंट्रीजमध्ये जॉब करायचा आहे. तर जय शिवराय मित्रा, मी आहे श्री, मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. माझ्या DMsमध्ये फक्त प्रत्येकाला एकच प्रश्न पडला आहे, दादा मला पण USला यायचं आहे, मला पण माझ्या घरची परिस्थिती बदलायची आहे आणि मी तिकडे कसं येऊ शकतो. तर यावरतीच आज हा व्हिडिओ असणार आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. आता UK आणि कॅनडाचा मला माहित नाही, मी तुला USचं सांगतो. USला जर का तुला यायचं असेल ॲज अ स्टुडंट, तर तुला J1 आणि F1 हे 2 विजा भेटू शकतात. आता J1 विजाला जर का तुला अप्लाय करायचं म्हटलं तर ॲज अ स्टुडंट तुझ्याकडे कोणती तरी डिग्री पाहिजे. J1 विजा हा इंटर्नशिपसाठी दिला जातो. त्यामध्ये तुझी जशी डिग्री होईल त्यानंतर 1 वर्षामध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन तू अप्लाय करू शकतोस J1 विजासाठी. त्यामध्ये तुला 1 वर्षाची इंटर्नशिप प्रोग्राम मिळतो. तू इथे येऊ शकतोस, जॉब करू शकतोस, अर्निंग करू शकतोस आणि परत आपल्या मायदेशी परत जाऊ शकतोस. आणि त्यानंतरचा एक J1 असतो, त्यामध्ये जर का तुला 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल डिग्री नंतर, तर तू इथे 18 मंथच्या ट्रेनिंगसाठी येऊ शकतोस. त्यामध्ये तू ॲज अ ट्रेनी असतोस, तू इंटर्न नसतोस. त्यामध्ये तुला पेमेंट पण चांगलं भेटतं आणि तुझ्या फ्युचरसाठी पण ते बेस्ट असतं, कारण इथे तुला स्पॉन्सर पण करू शकतात कोणतीही कंपनी असेल जिथे तू वर्क करत असशील. आता J1 विजासाठी एलिजिबिलिटी काय आहे, तुझ्याकडे एकतर डिग्री होल्डर पाहिजेस तू, मग ती कोणत्याही फील्डमध्ये असू दे. जास्त करून मला माहिती आहे ते नॉलेज हॉटेल मॅनेजमेंटचं सांगतो मी. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जर का तुला डिग्री असेल तर तू 4 डिपार्टमेंटमध्ये ट्राय करू शकतोस. इथे फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग, सर्व्हिस आणि शेफ हे 4 डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना तुला आवरली $15 ते $16 मिनिमम आणि $20 ते $25 मॅक्सिमम असा सॅलरी मिळते. प्लस तुझा इन्सेंटिव्ह पण असतात, टिप्स पण मिळतात. आणि J1 विजा जर का तुला इथे यायचं असेल तर त्याचा खर्च आहे मिनिमम 4 ते 5 लाख ते मॅक्सिमम 7 ते 8 लाखापर्यंत, इन्क्लुडिंग तुझं फ्लाईट तिकीट. आता ते डिपेंड आहे तू कोणत्या कन्सल्टन्सी थ्रू अप्लाय करतेस आणि त्यांचा क्रायटेरिया काय आहे. आता विजा नंबर 2, F1 विजा. F1 विजा हा स्टुडंट विजा असतो. जर का तू 12वी केला असशील, 12वी नंतर सायन्स स्ट्रीम असेल, कोणतीही स्ट्रीम असेल, त्याच्या थ्रू इकडच्या युनिव्हर्सिटीसाठी तू अप्लाय करू शकतोस. त्याचा खर्च ऐकून तुझ्या पायाखालची जमीन घसरून जाऊ शकते, कारण इथे जर का F1 करायचं म्हणलास ॲज अ स्टुडंट, जर का तू परस्यू करायचं म्हणलास तुझं करिअर, तर तुला 40 ते 50 लाखाची फीज असते. त्यामध्ये सेमिस्टर वाईज $10,000 ते $15,000 फी तुला भरावी लागते. तुझे इन्शुरन्स असतात, त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी असतात. त्यामध्ये तू पार्ट टाइम जॉब करू शकतोस, पण तू इतकं अर्निंग करू शकत नाही जितकं तुला त्या कोर्ससाठी लागणार आहे. सो फायनान्शियली स्टेबल असशील तर मी तुला सांगेन की तू F1 ला जाऊ शकतोस. पण जर का तुझ्याकडे डिग्री असेल तर तू J1 विजा ट्राय करण्यासाठी मागे पुढे बघू नकोस, का तर J1 मध्ये इथे खूपच जास्त चांगलं करिअर आहे आणि पुढे विजा एक्सटेन्शनचा वगैरे जे काय असेल ते नंतर बघता येईल. फक्त इकडे ये, 1 वर्षाचं काम कर, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतलास ना तर तीच चांगली राहू शकते तुझ्यासाठी एक्सपिरियन्स. आणि इथून पुढे मी J1 आणि F1 यासाठी कसं अप्लाय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये ज्या काही सगळ्या प्रोसेसेस वगैरे आहेत, कोणते क्रायटेरियाज आहेत, एलिजिबिलिटी, खर्च किती येतो, यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. सो भावाला फॉलो करायला विसरू नकोस. आणि जर का कुणाला काही कन्फ्युजन असेल की F1 आणि J1 बाबतीत, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर कर. जय शिवराय.